ध्यान दो चलो. सर सेंस है ना आदि. चैप्टर 3 का डिस्क्राइब नोटेशन यूज फॉर प्रिपेयरिंग स्ट्रक्चर चार्ट नोट्स में दिया है ना ये. नोटेशन यूज फॉर प्रिपेयरिंग स्ट्रक्चर चार्ट बैच में भी मैंने लिया है. नोटेशन यूज फॉर प्रिपेयरिंग स्ट्रक्चर्ड चार्ट आहे ना, घेतलंय ना, शिकवलंय मी. ड्रॉ नेट लेवल डायग्राम ऑफ ट्रांसलेशन ऑफ रिक्वायरमेंट मॉडल है ना, वो ट्रांजिशन ट्रांसलेशन ऑफ रिक्वायरमेंट मॉडल का लिया है. ऑनलाइन वाले येतोय आवाज. हो सर. हाँ, तब डीएफडी फॉर रेलवे रिजर्वेशन सिस्टम ये है, ये भी लिया है. रेलवे रिजर्वेशन सिस्टम फॉर लेवल 0 एंड लेवल 1 आहे ना. हां लाइब शाळेत का. अच्छा तू रात्र शाळेत पण जातो का. रात्र शाळेत जातो. ग्रुप पर टाक. ग्रुप पे भेजता हूँ मैं. अरे ये वाला है वो ट्रांसलेशन वाला ट्रांजिशन डायग्राम, ये वाला आंसर है, लिया है ना हमने. ठीक है. कशाच्या मग आता काय दिला. त्याच्या खाली आहे ना फिफ्थ. अरे ये देखो वो पहले का आंसर ये स्ट्रक्चर फ्लो चार्ट ये था. डिस्क्राइब नोटेशन यूज फॉर प्रिपेयरिंग स्ट्रक्चर, ये तो ये आंसर आहे ना, नोट्समध्ये दिलंय ना यार. तो शिकवलं पण मी आहे नोटेशन वाला. सिम्बॉल यूज ये मॉड्यूल कंट्रोल मॉड्यूल सब मॉड्यूल आणि ये वाला कंडीशनल कॉल में ये ऐसा, ये आपको लिखना है. ये डेटा फ्लो कंट्रोल फ्लो. ठीक है ना. उसके बाद ड्रॉ यूज केस डायग्राम फॉर होटल मॅनेजमेंट सिस्टम विथ मिनिमम 2 ॲक्टर्स अँड 4 यूज केस. केलं काय याचा सापडला आन्सर. आहे ना आपलं. आपण आपल्या तर नोट्समध्ये काय आहे ते याचं आहे का. लायब्ररीचं आहे. अरे यूज केस डायग्राम दिलाय ना मी. यूज केस डायग्राम भी देखो. यूज केस डायग्राम दिया उसमें दिया है ना. मी काय चॅट जीपीटीवर पण नाही मिळालं.
अरे मी ती पाठवते, मी ग्रुपवर पाठवतो. तुझ्याकडची पण पाठव, तुझ्याकडची पण पाठव. का ती एकच आहे तुमचं? अरे दोघं मला पाठव, मी पाठवतो. तू पाठव. हाँ, उसके बाद चैप्टर 4 का एक्सप्लेन 4 पीस. हाँ लिया है वो 4 पीस. क्या है? प्रोडक्ट काय काय, पीपल, प्रोडक्ट. मयुरेश काय करतोय? क्वेश्चन बँक. काय चॅट जीपीटीला डायरेक्ट क्वेश्चन बँकचा आन्सर मागतोय का? उसके बाद एक्सप्लेन लाइन ऑफ कोड मैट्रिक्स फॉर साइज एस्टिमेशन. ये भी हुआ है हमारा. एलओसी, टोटल नंबर ऑफ लाइंस कितना रहेगा वो. उसके बाद डिस्क्राइब आर ट्रिपल एम स्ट्रॅटेजी विथ एक्झाम्पल. ये तो आत्ताच घेतला मागच्या बॅचला. हा रिस्क मिटिगेशन, रिस्क मॉनिटरिंग अँड रिस्क मॅनेजमेंट वो वाला. हां, नोट्समध्ये आहे, त्याचं फुल आन्सर आहे. उसके बाद डिस्क्राइब कोकोमो मॉडेल इन डिटेल. हां, आता याच्यात मेन्शन केलं नाही आहे 1 आहे का 2 आहे. हां, पण 1च करायचं. कोकोमो मॉडेल, ठीक आहे, त्याचे ते 3 टाईप आणि तो फॉर्म्युलावाला. व्हॉट आर द टाइप्स ऑफ सॉफ्टवेयर रिस्क, एक्सप्लेन एनी टू. ये भी हमने लिया है ना, बिझनेस रिस्क वगैरे ते सगळं रिस्कवाला. हाँ वो, और एक्सप्लेन एनी टू बोला है ना आपको. ये देखो RMMM का ये बोल रहा था मैं. RMMM स्ट्रैटेजी वर्स रिस्क मिटिगेशन मॉनिटरिंग, वो लिखना है. ठीक है, टाइप्स ऑफ रिस्क वो तो है. हाँ, उसके बाद एक्सप्लेन 4 बेसिक प्रिंसिपल ऑफ प्रोजेक्ट स्केड्यूलिंग. ये भी लास्ट टाइम लिया. ते कंपार्टमेंटलायझेशन वगैरह. स्केड्यूलिंग आहे ना, कितव्या चॅप्टरचं आहे? याच्याच आहे ना, 5व्या चॅप्टरमध्ये आहेत. पहिलाच क्वेश्चन असेल ना, प्रोजेक्ट स्केड्यूलिंग. पहिलाच क्वेश्चन आहे ना, प्रिन्सिपल. एक बार बोलो काय काय नाव आहे. कंपार्टमेंटलायझेशन, नंतर उसके बाद प्रिपेअर टाइमलाइन चार्ट फॉर ATM मशीन. मिळाला का तो? दाखव, मी काढतो, हे काढतील. देखो टाइमलाइन, जैसे ये एग्जाम्पल दिया है कॉलेज इसका. प्लॅनिंग अँड रिक्वायरमेंट अनालिसिस, सिस्टीम डिझाईन, नंतर डेटाबेस डिझाईन, कोडिंग. पुढे काय? युजर विथ कोडिंग CW, कोडिंग FT. तुझ्याकडे काय आहे बघू. मग हे पण पाठव.
ठीक आहे. नॉर्मली हे बघा, ये फॉर्मॅट याद रखो. ॲक्च्युली ये किसके लिए कशाचं होतं, कॉलेजचं होतं ना हे कॉलेजचं होतं. तो या क्वेश्चन जब ऐसे आएगा यूजिंग सॉफ्टवेयर डेवलपमेंट लाइफ साइकिल, तो वो केस में फिर आपके ये पॉइंट्स आना चाहिए, कारण हे सॉफ्टवेयर डेवलपमेंटचे पॉइंट्स आहेत. एनालिसिस, डिज़ाइन, कोडिंग, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट एंड मेंटेनेंस. हाँ, लेकिन अभी आपको बोला है, आपको डायरेक्ट बोला है प्रिपेअर टाइमलाईन चार्ट फॉर ATM मशीन. मग ते ATM रिलेटेड पॉइंट्स तुम्हाला करायला लागतील. और वीक, नॉर्मली वीक दिया रहता है कितने दिन में आपको करना है, 5 days अ वीक ऐसा कुछ रहेगा. अभी ये एग्जाम्पल में 3 वीक में करना था और दिया था 5 days अ वीक. एक नॉर्मली आठवडा 7 दिवसांचा असतो, उन्होंने बोला की 5 days अ वीक लो. तो वीक 1 में 5 days, वीक 2 में 5 days, वीक 3 में 5 days. ठीक आहे मयुरेश, इकडे लक्ष दे. ते नंतर करा तुम्ही, ते घरी करायचं काम असतं. मग कशाला मी बॅच घेतली, आता तुम्ही उत्तरं शोधताय. तो वीक 1 में 5 days, वीक 2 में 5 days, वीक 3 में 5 days. तो आपके इसमें क्वेश्चन में ऐसे लिखा नहीं कि कितना डेज लेना है, तो तुम्ही 4 दिवस घेऊ शकतात. उसके बाद यहाँ पे जैसे फर्स्ट हम करते हैं एनालिसिस, तो एनालिसिस के लिए हमने 3 दिन का टाइम लिया. 3 दिन का टाइम लेने के बाद माइलस्टोन अचीव होने के बाद ये जो डायमंड किया, तो इसका मतलब माइलस्टोन कि मेरा काम कंप्लीट हो गया. मग पुढचे 3 दिवस डिझाईनसाठी, तो डिज़ाइन के लिए 3 दिन लिया. वो होने के बाद माइलस्टोन अचीव हो गया, तो फिर डायमंड. उसके बाद कोडिंग, कोडिंग के लिए 4 दिन. उसके बाद टेस्टिंग, टेस्टिंग के लिए फिर 2 दिन. फिर डिप्लॉयमेंट कस्टमर को देना है, उसके लिए 1 दिन. और लास्ट में मेंटेनेंस, मेंटेनेंस के लिए 2 दिन. और ऐसा फिर लास्ट में ये माइलस्टोन. तो ये ऐसा आपका स्ट्रक्चर होना चाहिए. तर तुम्हाला आता ते ATM मशीनचं दिलं आहे, तर फक्त तुमचे हे पॉईंट्स चेंज करा, इथे वेगवेगळी नावं द्या आणि मग तसं तुम्हाला काढायला लागेल. ठीक आहे. तर त्याच्याकडे आहे, ते मी पाठवतो ग्रुपला. टाकलं, हां मी ते ग्रुपला टाकतो. पण फॉर्मॅट असा ठेवा, कारण त्याच्यात थोडंसं ते क्लिअर दिसत नाही आहे काय आहे. पण लॉजिक असंच पाहिजे. ये होने के बाद इसके लिए 3 दिन, त्याच्यानंतर डिझाईन, मग हे होने के बाद ये ऐसा. ठीक आहे. त्याच्यानंतर ते दाखवा, मध्ये मध्ये असं दाखवू नका. तो ये ऐसा सिक्वेन्स में आना चाहिए. ठीक आहे. आणि माइलस्टोन प्रत्येकाला दाखवायला लागेल. तर हा नोट्समध्ये आहे, ये वाला लिहा आहे मैंने, बघा नोट्समध्ये, क्वेश्चनमध्ये दिलं ना कशाचं आहे ते. हां, कशाचं आहे ते, कॉलेज. मग नावं तेच मी पाठवतो ना आता ग्रुपला. ठीक आहे. कारण तिथे क्वेश्चन का है, यूजिंग SDLC बोला है ना. SDLC का मतलब होता है सॉफ्टवेयर डेवलपमेंट लाइफ साइकिल. तो उसके लिए ये पॉइंट्स रहता है, एनालिसिस, डिझाईन है. तुमच्या आता याच्यात असं विचारलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते ATM रिलेटेड पॉइंट्स टाकायला लागतील. ठीक आहे. उसके बाद चैप्टर नंबर 6, डिफरेंस बिटवीन क्वालिटी एश्योरेंस एंड क्वालिटी कंट्रोल. सिंपल है, क्वालिटी एश्योरेंस एंड क्वालिटी कंट्रोल. हे तेच होतं का? नाही ठीक आहे ना, क्वालिटी आहे ना नोट्समध्ये. क्वालिटी ॲश्युरन्स, क्वालिटी कंट्रोल, 4 मार्काला तुम्हाला 8 पॉईंट्स लिहायचे आहेत, कारण खूप छोटे छोटे पॉईंट्स आहेत. बघू मी एकदा रीड करतो, बघू. क्वालिटी एश्योरेंस, क्वालिटी कंट्रोल क्या देखो. क्वालिटी एश्योरेंस, इट फोकसेस ऑन प्रोवाइडिंग एश्योरेंस दैट द क्वालिटी रिक्वेस्टेड विल बी अचीव. क्वालिटी अचीव हो जाएगा. क्वालिटी कंट्रोल, इट फोकसेस ऑन फुलफिलिंग द क्वालिटी रिक्वेस्टेड, मतलब करना ही है. इट इज़ द टेक्निक ऑफ मैनेजिंग क्वालिटी. क्वालिटी कंट्रोल, इट इज़ द टेक्निक टू वेरीफाई क्वालिटी. इट इज़ इन्वॉल्व ड्यूरिंग डेवलपमेंट फेज. क्वालिटी एश्योरेंस कब होगा, डेवलपमेंट फेज में. इट इज़ नॉट इंक्लूडेड इन डेवलपमेंट फेज. It does not include execution of program. Quality control includes execution of program. Quality assurance is managerial tool, मतलब मैनेजमेंट इस पे इन्वॉल्व होगा. क्वालिटी कंट्रोल इज करेक्टिव टूल. क्वालिटी एश्योरेंस प्रोसेस ओरिएंटेड, और ये क्या आपका प्रोडक्ट ओरिएंटेड. क्वालिटी एश्योरेंस प्रिवेंटिव टेक्निक, मतलब कुछ होने के पहले
एंड क्वालिटी कंट्रोल इज करेक्टिव टेक्निक, इट इज प्रोएक्टिव मेजर, इट इज रिएक्टिव मेजर. ठीक है. आणि एग्जाम्पल लिया मेन. इन एग्जाम्पल में वेरिफिकेशन और क्वालिटी कंट्रोल में क्या है, वैलिडेशन. वो लिखो, उसको पॉइंट्स रहेगा. ठीक है. तर 8 पॉइंट्स, कारण छोटे पॉइंट्स है तो 8 पॉइंट्स लिखोगे तो ही आपको मार्क्स मिलेगा, 4 मार्क्स. उसके बाद है आपका डिस्क्राइब 6 सिग्मा स्टेट ऑपरेशन इन DMA DV एंड DMAIC. हाँ, खूप सिंपल है, नोट्स में दिया है मैंने उसका आन्सर. तो डिफाइन मॅनेजमेंट बघू, नोट्स चॅप्टर 6 मध्ये असेल का, 6 मध्ये आहे ना. आहे ना DM, बघू. सिक्स सिग्मा के बारे में वो लिखना. आणि DMAIC आणि DMADV मध्ये काय फरक बघा. D का मतलब डिफाइन दोनों में है, M का मतलब मेजर दोनों में है, एनालाइज दोनों में है. इधर I का मतलब है इम्प्रूव, इधर I की जगह है D का मतलब डिज़ाइन. नंतर मग C का मतलब कंट्रोल, और इधर क्या है आपका वेरीफाई. ठीक है. तो हर एक को एक एक लाइन में लिखना है. हाँ, एक एक लाइन में लिखना है उसका मतलब. वाचू का एकदा. हाँ, एकदा वाचतो मी. वाचतो. हाँ, बाद में हम रेगुलर बैच में लेने वाले हैं ये. DMAIC, डी का मतलब डिफाइन, तो इट कवर्स द प्रोसेस मैपिंग एंड फ्लो चार्टिंग, प्रोजेक्ट कैरेक्टर डेवलपमेंट, प्रॉब्लम सॉल्विंग टूल्स एंड सो कॉल्ड 7M टूल्स. मेजर, इट इंक्लूड्स प्रिंसिपल ऑफ मेजरमेंट, कंटिन्यूस एंड डिस्क्रीट डेटा एंड स्केल्स ऑफ मेजरमेंट. मेजर मतलब क्या, जो भी डेटा है उसको क्या करो, मेजरमेंट करो. मतलब क्या, उसको देखो क्या है क्या नहीं है. जो लगने वाला है डेटा वो लेना, जो नहीं लगने वाला है उसको निकाल दो. Analyze, it covers establishing a process baseline, how to determine process improvement goals, knowledge discovery, including descriptive and exploratory data analysis and data mining tools. इतना ही लिखो. Improve, it covers project management, risk assessment, process simulation and design of experiment. एवढंच लिहायचं. आणि कंट्रोल, इट कवर्स प्रोसेस कंट्रोल प्लॅनिंग यूजिंग SPC फॉर ऑपरेशनल कंट्रोल अँड प्री कंट्रोल. तर कंट्रोल इतना लिखना, इट कवर्स प्रोसेस कंट्रोल प्लॅनिंग. आणि DMADV, इट स्पेसिफाइज अ डेटा ड्रिवन क्वालिटी स्ट्रैटेजी फॉर डिजाइनिंग प्रोडक्ट. वो डिज़ाइन के लिए है, इतना याद रखना. तो डिफाइन, इट डिफाइन द प्रॉब्लम और प्रोजेक्ट गोल. मेजर, इट मेजर्स एंड डिटरमाइन कस्टमर्स नीड्स. एनालाइज, it analyzes the process to meet customer needs. Design, it can design a process that will meet customer need. And verify, it can verify the design performance and ability to meet customer needs. ठीक है. तो ये आपको लिखना है 6 सिग्मा के इसमें. उसके बाद एक्सप्लेन CMMI मॉडल विथ नीड डायग्राम. ये आएगा क्वेश्चन, त्याची ती डायग्राम है, मेन डायग्राम निकालना है आपको. देखो, CMI का फुल फॉर्म है कैपेबिलिटी मैच्योरिटी मॉडल इंटीग्रेशन, अ कॉम्प्रेहेंसिव प्रोसेस मेटा मॉडल दैट इज प्रेडिक्टेड ऑन a set of system and software engineering capabilities. It represents meta model in two different ways: continuous model and stage model. Each process area is formally assessed against specific goals and practices and is rated according to following capability levels. तो ये मेन डायग्राम है, ये निकालना है आपको. CMMI लेवल. ठीक है. क्या है, इनिशियल फेज रहेगा, फिर रिपीटेबल, फिर रहेगा आपका डिफाइन, देन मैनेज, और फिर क्या है, ऑप्टिमाइजिंग. हाँ, लेवल 1 इनिशियल, द सॉफ्टवेयर प्रोसेस इज कैरेक्टराइज एज एडोक प्रोसेस. एडोक प्रोसेस का मतलब क्या, फॉर स्पेसिफिक पर्पज. ठीक है. उसके बाद फिर वो ये एक एक लाइन में आपको लिखना है. ठीक है. एक एक
मेन डायग्राम निकालो, डायग्राम को मार्क्स रहेगा, 2 मार्क्स त्यालाच असतील. उसके बाद एक्सप्लेन 6 सिग्मा प्रिन्सिपल्स ऑफ कम्युनिकेशन प्रॅक्टिसेस, हे मिळालं का? 6 सिग्मा प्रिन्सिपल्स ऑफ फॉर कम्युनिकेशन प्रॅक्टिसेस, पण असं तर पुस्तकात पण नाही आहे फॉर कम्युनिकेशन प्रॅक्टिसेस. नाही ना, ते पण मला पण नाही मिळालं ते. नाही ना, मग ते कम्युनिकेशन प्रॅक्टिसेस असं नाही आहे पुस्तकात. ते प्रिन्सिपल दिले 6 प्रिन्सिपल, तेच तेच लिहा. हां, आधीच असंच देतील. अरे ऐसा क्वेश्चन नाही आहे, मग त्यांना आन्सर नाही मागितलं का तुम्ही? ते प्रिन्सिपल तेच असतील यार, ते कस्टमर फोक तेच आहे ना, इम्प्रूव्ह कस्टमर, तेच आहे. हां, मॅडमच्या नोट्समध्ये नाही आहे का? हां, तेच दिले, मग हेच दिले, पुस्तकातलंच दिले. अरे वो दिया, टेक्स्ट बुक में दिया है वही है, तेच लिहा. तेवढं पाठव मला, मला पाठव, मी ग्रुपवर टाकतो. ठीक आहे, मग मिळालेत ना सगळे मी. ब्रेक डाऊन स्ट्रक्चर.
काल मी हे पाठवलं ना ही पीपीटी. हां, ग्रुपवर मी एक पीपीटी पाठवली ना काल. हाँ ये बघा, वर्क ब्रेकडाउन स्ट्रक्चर ना. ये देखो क्या खूब सिंपल है वर्क ब्रेकडाउन स्ट्रक्चर. क्या है, कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट रहेगा तो उसको क्या करना है, आपको पार्ट में डिवाइड करना है. वो कंसेप्ट को हम बोलते हैं वर्क ब्रेकडाउन स्ट्रक्चर. ठीक है, लेकिन फिर आंसर कैसे लिखना, एमएसबीटी का ही आंसर है, मॉडल आंसर का. ध्यान दो, देखो फर्स्ट पॉइंट, लक्ष द्या. डिवाइडिंग कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट इनटू सिंपलर एंड मैनेजेबल टास्क इज द प्रोसेस ऑफ आइडेंटिफाइड एज वर्क ब्रेकडाउन स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्स को क्या करना है, सिंपल इसमें क्या करना है, ब्रेकडाउन करना है. यूजुअली द प्रोजेक्ट मैनेजर्स यूज दिस मेथड फॉर सिंप्लीफाइंग द प्रोजेक्ट एग्जीक्यूशन. ये कौन करता है, तो प्रोजेक्ट मॅनेजर. फोटो काढू नका, मी पाठवलंय पीपीटी. हां, हेच आहे का. In WBS, much larger tasks are broken down to manageable chunks of work. These chunks can be easily supervised and estimated. Chunk का मतलब क्या, वो प्रोग्राम को पार्ट में डिवाइड किया आणि मग हर एक पार्ट को क्या करेंगे, एग्जामिन करेंगे. WBS is not restricted to a specific field when it comes to application. This methodology can be used for any type of project management. मतलब स्मॉल प्रोजेक्ट रहेगा या छोटा प्रोजेक्ट रहेगा, सबके लिए क्या करना है, आपको वर्क ब्रेकडाउन स्ट्रक्चर अप्लाई करना है. ठीक है, तो पहले 4 पॉइंट्स मध्ये हे. उसके बाद इसका स्टेप्स, आइडेंटिफाई द मेजर ॲक्टिव्हिटीज ऑफ द प्रोजेक्ट. मेजर ॲक्टिव्हिटीज क्या है, उस पर पहले फोकस करो. आइडेंटिफाई द सब ॲक्टिव्हिटीज ऑफ द मेजर ॲक्टिव्हिटीज. परत याच्यामध्ये जे सब ॲक्टिव्हिटी है उसको क्या करो, आइडेंटिफाई करो. रिपीट टिल अनडिवाइडेबल सिंपलर एंड इंडिपेंडेंट एक्टिविटीज आर क्रिएटेड. तो जब तक सिंपल क्रिएट नहीं होता तब तक आपको क्या करना है, उसको डिवाइड करना है, डिवाइड करना है, डिवाइड करना है. ठीक है. उसके बाद कंस्ट्रक्शन ऑफ WBS. आइडेंटिफाइंग द मेन डिलीवरेबल्स ऑफ अ प्रोजेक्ट इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ डिराइविंग अ वर्क ब्रेकडाउन स्ट्रक्चर. क्या मेन है वो पहले आइडेंटिफाई करो. दिस इंपॉर्टेंट स्टेप इज यूजुअली डन बाय द प्रोजेक्ट मैनेजर्स एंड द सब्जेक्ट मैटर एक्सपर्ट्स इन्वॉल्व इन द प्रोजेक्ट. तो ये काम कौन करेगा, मेन प्रोजेक्ट मैनेजर और जो उसमें इन्वॉल्व है वो वाला. Once this step is completed, the subject matter expert starts breaking down the high level tasks into smaller chunk of work. High level को क्या करेगा, low level या छोटे में काम divide करेगा. In the process of breaking down the task, one can break them down into different levels of details. ठीक है. One can detail a high level task into 10 sub tasks, while another can detail the same high level task into 20 sub tasks. Therefore, there is no hard and fast rule on how you should break down a task in WPS. Rather than the level of breakdown is matter of project type. क्या है वो बोलता हूँ. तो क्या करना है, कोई एक ही वर्क है, कोई उसको 10 इसमें करेगा, कोई इसको क्या करेगा 20 पार्ट में डिवाइड करेगा. तो ऐसा हार्ड एंड फास्ट रूल उसके लिए नहीं है, आप उसको कैसे भी कर सकते हो. ठीक है. लेकिन मग रूल का है, तो रूल के लिए यहाँ पे दिया है. इन जनरल देर आर फ्यू रूल्स यूज फॉर डिटरमाइनिंग द स्मॉलेस्ट टास्क चंक. In 2 weeks rule, nothing is broken down smaller than 2 weeks worth of work. This means the smallest task of WBS is at least 2 week long. मतलब 2 हफ्ते तक आपको जो भी आप डिवाइड करोगे तो 2 हफ्ते तक वो काम चलना चाहिए, उससे त्याच्या खाली नाही. तुम्ही म्हणाल की मी 10 दिवसात कंप्लीट करून, तर तसं नाही आहे. अगर 10 दिन में कर रहे हो मग तुम्ही काहीतरी प्रॉब्लेम करतायत किंवा तुम्ही लवकर ते करत, म्हणजे तुम्ही थोडं फास्ट करतायत, मेन गोष्टी तुम्ही करत नाही आहेत. तो उनका क्राइटेरिया क्या है, कम से कम कितना चाहिए, 2 वीक्स चाहिए स्मॉल वर्क के लिए. दूसरा रूल क्या दिया है, 8/80 इज अनदर रूल यूज व्हेन क्रिएटिंग अ WBS. दिस रूल implies that no task should be smaller than 8 hours of work and should not be larger than 80 hours of work. तो 8/20 रूल याद रखना. जो भी टास्क रहेगा तो 8 तासापेक्षा कमी नको आणि 80 तासापेक्षा जास्त नको, ये रूल अप्लाय करना है. ठीक है. And one can use many forms to display their WBS. Some use tree structure to illustrate the WBS, while others use lists and tables. Outlining is one of the easiest ways of representing a WBS. हाँ, तो कोई
ट्री लाइक स्ट्रक्चर यूज़ करता है, कोई कौन सा स्ट्रक्चर यूज़ करेगा, कोई लिस्ट एंड टेबल्स यूज़ करके वो उसको निकालेगा, कोई क्या करेगा उसको हाईलाइट करेगा या अंडरलाइन करेगा. तो ये कन्सेप्ट को हम बोलते हैं वर्क ब्रेकडाउन स्ट्रक्चर. ठीक आहे. आणि विथ एक्झाम्पल काय दिलं आहे. अरे प्रोजेक्ट सिंपल है. प्रोजेक्ट को दो इसमें डिवाइड किया है. वर्क कंपोनंट 1.1 वर्क कंपोनंट बरं 2 मध्ये पण वर्क कंपोनंट असं n नंबर ऑफ वर्क कंपोनंट. सिंपल आहे ते काय. पण नोट्समध्ये दिले ना मी आन्सर. वर्क ब्रेकडाऊन स्ट्रक्चर बघा, नोट्समध्ये आहे ना हे आन्सर. नोट्समध्ये ते डायग्राम. ते मॅडम त्यालाच मार्क देणार आहे ना त्यांना. ठीक आहे. अजून बघा काही नाही ते डायग्रामचं आहे ना, त्याचं मॉडेल आन्सरमध्ये आहे ना यार हे. मी ते काढलं नाही. चॅट जीपीटीवर काय येतंय. चॅट जीपीटीवर काय आहे त्याचा आन्सर. हे ये वाली डायग्राम हे काढून घ्या. ते डायग्राम नाही ना, त्या नोट्समध्येच काढून घ्या. हां मॉडेल आन्सरचंच आहे. नाही अरे यार, काढा लवकर ती डायग्राम काढा. प्रोजेक्ट को डिवाइड किया है. प्रोजेक्ट को डिवाइड किया है 3 टास्क में. प्रोजेक्ट को डिवाइड किया है 3 टास्क में. परत टास्क वो लिखा ना हमने पहला पॉइंट कि मेन इसमें डिवाइड करो, फिर टास्क को परत सब टास्क मध्ये ऍक्टिव्हिटी मध्ये डिवाइड करा. ए असा फोटो घ्या, मला ते ग्रुपवर टाकायचं आहे. ते छोटं नाही होतं ते. नाही ना, याला छोटं नाही होणार. ओके ना एवढं. ठीक आहे ना एवढं. ते डाउनलोड नाही होत ना यार. त्याला ते फाईल्स मागतं ना तेच. घेतलं का बरोबर मयुरेश. कुठे गेलं ते परत. ते नव्हतं, ते वेगळं होतं. तेच होतं. हां हे पण आहे पूर्ण येते. आधी हे काढा, कोणीतरी चांगलं काढा, मग मी तेच आन्सर याच्यावर पाठवतो ग्रुपला.
प्रोजेक्ट, मग परत टास्क टास्क टास्क, नंतर टास्कमध्ये सब टास्क, आणि सब टास्कमध्ये परत वर्क पॅकेज वर्क पॅकेज वर्क पॅकेज. हे हे एक्झाम्पल म्हणून पण वापरू शकता तुम्ही. किंवा चॅट जीपीटीवर काय येतं एक्झाम्पल, ते त्याने दिलं ते येतं आहे का? ठीक आहे ना, मग ते काय करू शकतो. अरे कोणीतरी चांगलं काढा डायग्राम, मला ते ग्रुपवर टाकतो मी.
ठीक आहे, जाऊ आता ओ एस वायचं घेऊ. ओ एस वाय कितीला सांगितलं होतं मी? 10:30 ना? हे ते बाकीचे ओ एस वायवाले ते चौघं ना, कितीला येणार आहेत ते? 15 मिनटं कसं? 10:30ला सांगितलं मी. 10:40 बोललोय का मी? त्यांना म्हणा या या लवकर. नाही येते का? चला मग आपण आपण तरी स्टार्ट करू.